वाईट आई-वडील असण्याची जी फिलिंग आहे ना, ती खूप घाणेरडी असते आणि त्यातल्या त्यात इतकं गिल्ट देऊन जातं, की बघायलाच नको. आता आज बघा, आम्ही गेलो होतो आमच्या मोठ्या मुलाच्या शाळेत. पॅरेंट टीचर मीटिंग होती, सो आम्ही गेलेलो आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला एक कपल दिसलं, जे की त्यांच्या 2.5 वर्षाच्या मुलाचं ॲडमिशन दिवाळीनंतर करत होतं. आता ही कॉन्सेप्ट आम्हाला माहिती नव्हती, की दिवाळीनंतर पण ॲडमिशन्स होतात, जे लहान मुलं असतात प्ले ग्रुप्सना किंवा ज्युनियर के-जीला वगैरे. सो आम्हाला ते नवीन कळलं आणि आमचं असं झालं, की हां, आपण विशूला पण टाकू शकतो. आता झालाय तो 3 वर्षाचा होईल आणि मग आपल्याला टाकायला हवं. कारण ज्यावेळेस आम्ही जूनमध्ये ॲडमिशन घेत होतो, त्यावेळी याचं वय खूप कमी भरत होतं. ॲक्चुअली आहे तो खूप हायपर ॲक्टिव्ह, स्मार्टही आहे, त्याला सगळं कळतं. सगळं अगदी असं म्हणू शकतो, की अशी कुठलीच गोष्ट नाही आहे, की आमच्यापासून तो दूर राहिला आहे आणि त्याचं काहीतरी होईल असं इसेन्शियल गोष्टीमध्ये त्याचं काहीतरी अडचण होईल किंवा येईल असं असं काहीच नाही आहे. त्याचं सगळं तो सांगतो, करतो, सगळं असं आहे. सो आम्हाला असं वाटलं, की चला आपण आता याच्या ॲडमिशनसाठी बोलूया. आम्ही प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये गेलो. त्यानंतर तिथे खूप सारे टीचर्स आणि पॅरेंट्स पण होते. सो तिथेच आम्ही स्टार्ट केलं, की हां, मला असं-असं करायचं आहे. सो काय करू शकतो आम्ही? त्यावेळी त्या मॅडम बोलल्या, की "मॅडम ज्या कपलला पाहून तुम्ही आत्ता आला तिथे, की त्यांचा मुलगा आहे 4.5 वर्षाचा. 1 वर्ष त्याचं ड्रॉपआउट झालं. 1 वर्ष तो शाळेत नाही येऊ शकला. म्हणून त्याला आम्ही दिवाळीनंतर घेतोय आणि असंही आम्ही लहान मुलांना घेतो दिवाळीनंतर, पण ते कधी? जेव्हा ते 3.5 वर्षाच्या समोर असतील. आता तुमचा मुलगा ऑक्टोबरमध्ये जर 3 वर्षाचा कंप्लीट झाला, तर तुमच्या मुलाला आम्ही नाही घेऊ शकणार. आणि मला असं वाटतं, की तुम्ही त्याला कुठल्याच शाळेत टाकू नये आत्ताच. जूनमध्ये तुम्ही टाका आणि तुम्ही जर आता टाकाल, तर तो इतका छोटा आहे ना, तुम्हाला असं वाटतंय तो हायपर ॲक्टिव्ह आहे किंवा काय, पण तुम्ही त्याला टाकू नका. आम्हाला काय आम्ही पैसे घ्यायला बसलोय. तुम्ही जर म्हटलात, खूप फोर्स केला, तर आम्ही त्याला घेऊही. बट त्याचं हे वय खेळण्याचं, हसण्याचं आहे आणि हे सगळं गमावलं जाईल. तुम्ही हे सगळं त्याच्याकडनं हिसकावून टाकाल. सो हे सगळं ऐकलं आणि अजून बरंच काय-काय. आता तिथे टीचर्स होते, सो त्यांचं पण 2-2 वाक्य ऐकून झाले आम्हाला. नंतर पॅरेंट्स पण होते. "हो, हो, बरोबर आहे" वगैरे. मग आमचं असं झालं की "हां, ठीक आहे. इट्स ओके मॅम. आम्ही नाही टाकत" वगैरे असं करून आम्ही बाहेर पडलो. बाहेर आल्यावर आम्ही एकमेकांशी बिलकुल बोलेना. आमचं स्वतःशीच चाललेलं की बापरे! हे काय करून बसणार होतो. आणि त्यानंतर आम्ही एका छानशा मंदिरात गेलो. थोडंसं मूड फ्रेश केला. घरी आलो. घरी आल्यावरती चहा आणि हे बघा हे कव्हरसुद्धा मी घेतलं होतं आज. तर असं सगळं आमच्यासोबत आज घडलं होतं. ते असा होता माझा दिवस. हां ना.